चला मित्रांनो, आज आपण एक नवीन काळ बघणार आहोत ज्याचं नाव आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण चालू पूर्ण भूतकाळ म्हणतो. बघा काय म्हणतो, चालू पूर्ण भूतकाळ हा काळ जो आहे हा एका विशिष्ट काळाचा बोध आपल्याला होतो. या काळामध्ये बघा एखाद्या वाक्यात क्रिया ही बऱ्याच वेळापूर्वी चालू झालेली होती. एखाद्या वाक्यामध्ये एखादी क्रिया बऱ्याच वेळापूर्वी चालू झालेली होती आणि ती बऱ्याच वेळ चालू राहिलेली होती. या गोष्टीचा ज्यावेळेस आपल्याला बोध होतो किंवा आपल्याला ज्यावेळेस अशा गोष्टी दाखवायच्या असतात, का बरं एखादी क्रिया बऱ्याच वेळापूर्वी चालू झालेली होती किंवा ती बऱ्याच वेळ चालू राहिलेली होती, त्यावेळेस आपल्याला आपला चालू पूर्ण भूतकाळ वापरावा लागतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. बघा इतर काळांच्या प्रकाराप्रमाणे हा प्रकारही आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या, 3 ते 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आधी सोप्या पद्धतीने आपण तो बघूया. कुठलाही काळ घ्या तुम्ही, काळामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय येणार तर ते म्हणजे तुमचं सब्जेक्ट येणार. काळ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे या काळामध्ये तुम्हाला लगेच कॅच झालं पाहिजे बिफोर. ठीक आहे, कॉम्बिनेशन आहे यामध्ये 2 काळ आहेत, परफेक्ट आणि कंटिन्युअस, दोघांचं मिश्रण आहे परफेक्ट कंटिन्युअस. तर तुम्हाला बिफोर क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं चौथं रूप लक्षात ठेवायचं कधी पण कंटिन्युअस टेन्स असला, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असल्यास. ठीक आहे, मग आपण याची रचना आणि याचा फॉर्म्युला बघू. सुरुवातीला आता सब्जेक्ट येणार नो डाऊट, यानंतर आपल्याला या ठिकाणी काय यायला पाहिजे बरं, हेल्पिंग वर्ब. परफेक्ट टेन्स आहे तर सब्जेक्ट प्लस हॅड, पास्ट असल्यामुळे हॅड घेतलं, हॅव नाही घ्यायचं, हॅव हे प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. सब्जेक्ट प्लस हॅड कुठलाही कॉम्बिनेशनचा काळ असू द्या, त्यासोबत आपल्याला टू बीचं रूप घ्यावं लागतं, त्याला आपण बीन हे रूप घेतो. परफेक्ट टेन्स कुठलाही दाखवायचा असला, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दाखवायचा असला खास करून सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस कंटिन्युअस असल्यामुळं क्रियापदाचं चौथं रूप आणि शेवटीला ऑब्जेक्ट. ही रचना आहे, सोपीशी रचना आहे. आपल्या सब्जेक्ट नंतर हॅड बीन घ्या. या ठिकाणी तुम्हाला मी प्रत्येक सांगतोय, पास्टच्या परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला जास्त लक्षात ठेवायसारखं काही नाही आहे. तुमचा कर्ता कोणताही असू द्या, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, नाऊन सिंग्युलर असो की प्लुरल असो, काही फरक पडत नाही. फक्त आपला सहाय्यकारी क्रियामध्ये हॅड असतं आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्यामुळे आपण टू बीचं रूप ॲड करून त्याला मुख्य क्रियापदाचं चौथं रूप लावलं. ओके, जर तुम्हाला कुठल्याही वाक्यामध्ये हॅड बीन प्लस बिफोर रचना दिसली, काय म्हणतो मी, हॅड बीन प्लस बिफोर रचना दिसली, तर लक्षात ठेवायचं तुमचा काळ हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स राहील. ओके, आपण काही वाक्य बघू, या वाक्यानुसार तुम्हाला या काळाला समजायला ओळखायला मदत होईल. आपण एक सब्जेक्ट घेऊ. कुठला सब्जेक्ट घ्यायचा, शी हॅड बीन. काय म्हणतोय, नुसतं हॅड बीन दिसू द्या, नुसतं हॅड बीन दिसू द्या, तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे. कारण तुम्हाला यापूर्वी यानंतर तुम्हाला मुख्य क्रियापदाचं चौथं रूपच यायला पाहिजे. शी हॅड बीन कलेक्टिंग, शी हॅज बीन कलेक्टिंग मेनी अँटिक थिंग्स. जुन्या वस्तू जमा करते, पण कशा करते, ही क्रिया कशी चालू आहे, बऱ्याच वेळापूर्वीपासून चालू आहे किंवा चालू होती, ज्याला आपण म्हणतो किंवा बऱ्याच वेळापूर्वीपासून चालू राहिलेली होती. ठीक आहे, शी हॅड बीन कलेक्टिंग मेनी अँटिक थिंग्स. खूप वर्षापासून ती पैसे काय करत होती, त्या जुन्या वस्तू गोळा करत आलेली होती. हे दाखवण्यासाठी आपण हा काळ वापरला. या काळामध्ये सब्जेक्ट हॅड बीन म्हणजे आपलं हेल्पिंग वर्ब आणि टू बीचं रूप आणि बिफोर ही रचना आहे. आणखीन एक वाक्य बघू आपण, आणखीन मदत होईल आपल्याला हा काळ समजण्यासाठी. ही कुठलं हेल्पिंग वर्ब येईल बरं यामध्ये, या वाक्यामध्ये 100% हॅड बीनच येणार. हॅड आणि टू बीचं रूप बीन. ही हॅड बीन, एक नवीन वर्ब घेऊ आपण यामध्ये. ही हॅड बीन कुकिंग दी दाल फॉर 2 hours. सिन्स 2 hours करू आपण. ठीक आहे, काय सांगितलं आपण, सब्जेक्ट हॅड बीन बिफोर. तुम्हाला नुसता काळ ओळखायचा आहे, 3 गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला काळ लक्षात येऊन जाईल. नुसता काळ ओळखायचा असेल तर काय, तुमचा सब्जेक्ट, त्यानंतर आलेला हॅड बीन आणि बिफोर, संपलं. हॅड बीन आणि बिफोर काळ तुम्हाला लक्षात येईल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, याला आपण
लक्षात काय ठेवतो, वाक्य समजून घ्यायचं असेल तर रिमेनिंग पोर्शन तो ऑब्जेक्ट असणार आहे. बघा, ही हॅड बीन कुकिंग दाल सिन्स 2 hours. तो काय करत होता बरं, 2 तासापासून ते डाळ शिजवत बसलेला होता. म्हणजे काय, भूतकाळामध्ये प्रक्रिया झालेली, चालू झालेली आहे 2 तासापूर्वापासून. ठीक आहे, लक्षात ठेवा, तुमचं सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला तुमचा काळ ओळखण्यास मदत करतं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण आणखीन एक वाक्य बघू, लक्षात येईल तुम्हाला. दे हॅड बीन, they had been watching movies त्यांनी काय केलं बरं, तो किंवा ते जे आहेत व्यक्ती ते काय करत होते, मूवी बघत आलेले होते. क्रिया सुरू झालेली होती बऱ्याच वेळापासून. ठीक आहे, बऱ्याच तासापासून आपण म्हणू. आपला सब्जेक्ट आहे दे, सिंग्युलर असो प्लुरल असो काही फरक पडत नाही. यानंतर तुमचं येणार हेल्पिंग वर्ब आणि योग्य ते टू बीचं रूप ज्याला आपण हॅड बीन म्हणतो, आणि उरला आपला V4 ज्याला मुख्य क्रियापदाचं चौथं रूप म्हणतो. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V4 रचना बघा तुम्हाला काय म्हणतोय, परत एकदा सांगतोय, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V4. 4च गोष्टी आहेत. 4 गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचा काळ ओळखला जातो. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V4 प्लस O हा जो काळ आहे याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो, याला चालू पूर्ण भूतकाळ म्हणतात. एक वाक्य घेऊ आपण आणखीन. ठीक आहे, या ठिकाणी एक नाउन घेऊ आपण. राधा हॅड बीन वॉशिंग क्लोथ्स. राधा had been washing clothes for 2 hours झाला. राधा had been washing clothes. बघा, राधा had been washing clothes मध्ये काय आहे, ती कपडे धुत आलेली आहे. बऱ्याच वेळापासून ती कपडे धुत होती. ही क्रिया सुरू झालेली आहे. या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट राधा, हॅड बीन तुमचं सहाय्यकारी क्रियापद आणि टू बीचं रूप प्लस V4. ही रचना तुम्हाला काय करते बरं, ही रचना तुम्हाला तुमचा काळ कोणता आहे हे दर्शवत असते. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V4 रचना लक्षात ठेवा. पुढे सब्जेक्ट ऑब्जेक्ट काही पण असू द्या, आपल्याला फरक पडत नाही. काळ ओळखण्यासाठी 3 ते 4 गोष्टी लक्षात असतात. सब्जेक्टनी सुद्धा फरक पडत नाही. सब्जेक्टनी फक्त आपलं जे हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे हे, ठीक आहे, याच्यावर बदल होत असतो. योगायोगाने या काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदाला सुद्धा, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाला सुद्धा फरक पडत नाही. तुमचा कर्ता एकवचनी असो की अनेकवचनी असो. इतर टेन्स मध्ये मात्र ज्यावेळेस आपण त्यांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या कर्त्यानुसार आपलं सहाय्यकारी क्रियापद बदलत असतं. कर्ता एकवचनी असेल तर सहाय्यकारी क्रियापद एकवचनी, कर्ता अनेकवचनी असेल तर सहाय्यकारी क्रियापद अनेकवचनी. तर या प्रकारामध्ये हॅड बीन पक्कच आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सगळ्या टेन्स पैकी सगळ्यात सोपा आहे. हॅड प्लस V3 परफेक्ट टेन्स आहे आणि हॅड बीन प्लस V4 ही रचना जी आहे हे आपला काय आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये एक वाक्य करून पाठवून द्या. नक्की स्वतःला अनालायसिस करा, तुम्हाला हा काळ समजला का नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.